कंपल्सरी नाहीये की आपण पुण्याला यावं. हम्म, हम्म, खूप सारे एक्झाम्पल्स स्पेसिफिकली मागच्या 2-3 वर्षांच्या निकालांचा जर आपण अभ्यास केला, तर बरोबर आहे. आपल्याला खूप सारे असे लोक दिसतील ज्यांनी अतिशय डिस्टंट एरियाज मधून अभ्यास केलेला आहे. बरोबर आहे. कोणीतरी परभणीला राहून राज्यात दुसरं आलेलं आहे. त्यांच्यासोबतच आम्ही ट्रेनिंग केली होती. अतिशय चांगल्या पद्धतीचं, ज्या माणसाने कधी पुणे पाहिलं सुद्धा नाही आणि कुठल्याही तयारीसाठी ते पुण्याला आले सुद्धा नाही, ते राज्यात दुसरे येऊ शकतात. मी ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात केली, तर मी असं नॉर्मली कुणाला रिकमेंड करणार नाही की त्यांनी त्या पद्धतीने करावं. मी थोडंसं ब्लाइंड पद्धतीने ती सुरुवात केली. माझ्या मनात एकच होतं की मला दिल्लीला जायचं आहे. तिथे जाऊन मी चांगला जो बेस्ट क्लास असेल तो जॉइन करेल आणि तो बरोबर. क्लास जॉइन करून त्यांनी जे पद्धतीने मला गाईड करतील त्या पद्धतीने मी एक्झामच्या साठी प्रोसीड होईल. तर असं न केलेलं बरं. नमस्कार मित्रांनो, एमपीएससी वालावरती तुम्हा सर्वांचं स्वागत. फिजिक्स वालाचा एमपीएससी हा सेक्शन सुरू होऊन आता महिना झालेला आहे बघा. आणि ह्या गेल्या महिनाभरापासून आपण सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. आपण अग्निपंख ही बॅच घेऊन आलेलो आहे की जी राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व परीक्षेसाठी पूर्णतः फ्री आहे. आणि या ठिकाणी मार्गदर्शन हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवूनच आपण सर्व गोष्टी ज्या आहेत ते करतोय. सर्व प्लॅन जो आहे तो त्याच पद्धतीने होतोय. आता हेतू साफ आहे बघा, काय की मार्गदर्शन करायचंय मुलांना. मग फक्त शिक्षकांचंच हवंय का, तर असं नाही. ज्यांनी ऑलरेडी त्यांचं मेटल प्रूव्ह केलेलं आहे, जे सर्व ह्या स्पर्धा परीक्षेच्या वातावरणामध्ये तावून सलाखून निघालेले आहेत, त्यांचा सुद्धा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ही सुद्धा भावना याच्या मागे आहे. आणि याच्यामुळेच आजपासून आपण एमपीएससी वाला तर्फे टॉपर स्टॉक हा एक नवीन सेक्शन सुरू करतोय, ज्याच्यामध्ये जे अगोदर अभ्यास केलेले उमेदवार आहेत, ज्यांनी स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे आणि आज ते उच्च पदावरती कार्यरत आहेत, ते सर्वजण तुमच्यासोबत संवाद साधणार आहेत. आणि जे आपल्या मनामध्ये शंका असतात अभ्यास करत असताना, त्या शंकांची उत्तरं सुद्धा देण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. आज आपल्याला टॉपर स्टॉक मध्ये पहिलेच जे गेस्ट आलेले आहेत ते म्हणजे एसीपी प्रणिल गिल्डा सर. सर सध्या गडचिरोली येथे कार्यरत आहेत. आणि सरांचा प्रवास खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहेच. पण सरांचं एक वाक्य जे आहे ते फार प्रसिद्ध आहे. ते म्हणजे स्वतःला पहिल्यांदा सिद्ध करावं लागतं, तेव्हाच तुम्ही कुठे जाऊन प्रसिद्ध होऊ शकता. आणि हे वाक्य सुद्धा फार प्रसिद्ध झालं होतं. आज प्रणिल गिल्डा सर त्यांचा प्रवास आपल्यासोबत मांडणार आहेत, की अगदी सामान्य जो उमेदवार आहे त्याच पद्धतीचा त्यांचा सुद्धा प्रवास आहे, तो आज ते आपल्याला उलगडून दाखवणार आहेत. तर नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे एमपीएससी वालावरती. नमस्कार, नमस्कार अरुणराजी. हा सर, आता डायरेक्ट मुद्द्यावरतीच येतो. आता बघा, लहानपणी जर का मुलांना विचारलं की ते मोठे झाल्यावरती काय बनणार, तर लहान मुलांचं अगदी साधक बाधक उत्तर असतं की मोठं झाल्यानंतर पोलीस बनेन, किंवा पायलट बनेन, किंवा कोणी म्हणतं की मी मिलिटरीमध्ये जाणार वगैरे. 10वीला येता येता गोष्टी बदलतात, 12वी नंतर तर गोष्टी अजून बदलतात. आणि असाही सेक्शन आहे की जे ग्रॅज्युएशनलाच ऍडमिशन घेताना ठरवून ऍडमिशन घेतात की आता मला पुढच्या आयुष्यामध्ये नेमकं करायचंय काय. आणि हाही सेक्शन नक्कीच आहे की ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं, ते कुठेतरी जॉबला लागतात आणि जॉबला लागल्यानंतर त्यांना लक्षात येतं की यार हे फील्ड ते नाहीये, मला हे करायचं नव्हतं, मला दुसरं काहीतरी करायचं होतं, किंवा मला स्पर्धा परीक्षा करायची होती. असे खूप सारे जण आहेत आणि तुम्ही ते बघितलं सुद्धा असेल तुमच्या आजवरच्या प्रवासामध्ये. तर तुमचा नेमका प्रवास कसा झाला या सगळ्या स्पर्धा परीक्षेकडे येण्याचा? ओके. सर्वात प्रथम तर स्पर्धा परीक्षा ही जी गोष्ट आहे ती शालेय जीवनापासून कदाचित माझ्या सोबत होती. त्यामध्ये इयत्ता 4थी मध्ये असलेली शिष्यवृत्ती परीक्षा असेल किंवा 5वी 6वी ला होणारी नवोदय परीक्षा असेल, 7वी शिष्यवृत्ती परीक्षा, 8वी 9वी एमटीएस, 10वी एनटीएस परीक्षा, या सर्वच परीक्षांना मी बसलो होतो. आणि यापैकी बहुतांश परीक्षांमध्ये मी प्रावीण्य सुद्धा मिळवलं होतं. तर स्पर्धा परीक्षा हा विषय तसा जिव्हाळ्याचा होताच.
त्यानंतर ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग मध्ये असताना फायनल इयरला आमचे एक 3-4 मित्र आणि मी स्वतः एक सिव्हिल सर्व्हिसेसचा थोडासा आम्ही आढावा घेतला होता की कशा पद्धतीचे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कशा पद्धतीचे जॉब प्रोफाईल आहे आणि हे आपल्याला सूट करतं का किंवा आपल्या अभ्यास पद्धतीला, आपल्या पर्सनॅलिटी ट्रेटला हे सूट करतं का. आणि त्यातून असं वाटलं होतं की हो, आपल्याला हे करायचं आहे. स्टील एक फायनल इयरला कॅम्पस प्लेसमेंट झाली होती टीसीएस कंपनीमध्ये. तर टीसीएस सोबत मी 2 वर्ष जॉब केला आणि तो जॉब झाल्यानंतर इट वॉज ऑलरेडी डिसाइडेड की जॉबचं जे 2 वर्षाचा बॉन्ड पिरियड आहे तो पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दिल्लीला जाऊन युपीएससीचे क्लासेस करायचे आहेत आणि त्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेची सुरुवात करायची आहे. तर माझ्या स्पर्धा परीक्षेच्या ह्या प्रवासामध्ये मला असं वाटत नाही की कुठली एखादी आयकॉनिक स्टोरी आहे की मी कोणाचं भाषण ऐकलं असेल आणि अच्छा. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याची माझी इच्छा झाली असेल, असं नव्हतं. बऱ्यापैकी स्वतःचे पर्सनॅलिटी ट्रेट्स समजून घेऊन मला वाटलं होतं की हे करिअर आपल्याला सूट करेल. अच्छा, म्हणजे सर तुमचं बेसिक इन्स्टिंक्टच होतं की आपल्याला हेच करायचंय म्हणून, म्हणजे ठरलेलं होतं आपलं हेच करायचंय म्हणून. येस, इंजिनिअरिंगच्या फायनल वर्षापर्यंत हे वा, ठरलेलं होतं की आपल्याला हेच वा, करायचं आहे. वा. आता इथे मुलांना लक्षात येईल की आपलं ठरलेलं असणं फार गरजेचं आहे की एक्झॅक्टली आपल्याला करायचं काय आहे ते. आता पुढचा प्रश्न सर मी तुम्हाला असा विचारेन की ज्या वेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली, तुमचं काय ठरलेलं होतं की युपीएससी करायची, एमपीएससी करायची, कंबाईन करायचं की अभ्यास करायचं हे ठरलेलं होतं तुमचं? सर्वात प्रथम तर माझं हे फिक्स होतं की आपल्याला युपीएससीचा अभ्यास करायचा आहे बरं. आणि त्या दृष्टिकोनातून माझं सर्व प्लॅनिंग होतं की युपीएससीचा अभ्यास आपल्याला सुरू करायचा आहे आणि त्याचे जास्तीत जास्त आपण 3 अटेम्प्ट पर्यंत त्याचा विचार करायचा आहे. जर नाही झालं आपलं तर प्लॅन बी हा आपला एमपीएससी म्हणजे राज्यसेवा परीक्षा असेल, हे सुरुवातीपासूनच डोक्यामध्ये कुठेतरी होतं. अच्छा. सर आणि ज्यावेळेस सुरुवात केली तुम्ही, असं काही झालं का, की मी असं भरपूर वेळा विचारतो, की नवीन वर्षाचे संकल्प असतात बघा, की जे नवीन वर्षाचे संकल्प 1 जानेवारीला सुरू होतात आणि 5 जानेवारी पर्यंत ते संकल्प कुठेतरी असे लांब पडलेले असतात आणि जेव्हा फेब्रुवारी बरोबर. सुरू होतो, तेव्हा लक्षात येतं यार, की 1 महिना संपला पण नवीन वर्षाचा. तसंच स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं होतं, की सुरुवात करतात. प्रचंड असा स्पीड असतो, खूप मोठं स्वप्न असतं, काहीतरी आयकॉनिक त्यांनी स्टोरी बघितलेली असते, एक इन्स्पिरेशन घेऊन आलेले असतात, पण ते त्यांचं स्पिरिट जे आहे किंवा तो जो त्यांचा टेम्पो जो आहे तो टिकत नाही, असं भरपूर वेळा होतं. मग तुमच्या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे? म्हणजे असं काही झालं का? किंवा तुम्ही तुमचं स्पिरिट जे आहे किंवा मोटिवेशन जे आहे हे कसं ठेवलं, कंटिन्यू कसं ठेवलं? कारण की खूप साऱ्या जणांना हे जाणून घ्यायचं असेल, कारण की तुम्ही प्रूव्ह केलेलं येते की मोटिवेशन पाहिजे किंवा तुम्ही सिद्ध करून दाखवले, आज तुम्ही पदावरती आहात. अगदी अगदी छान मुद्दा तुम्ही सांगितलात, हा, की तसे आरंभशूर आपल्याकडे भरपूर आहेत, जे बरोबर. नवीन वर्षाच्या संकल्पासारखं स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करतात आणि हा. ऍक्च्युली हे खूप अनफॉर्च्युनेट आहे. अशा पद्धतीने तयारीची सुरुवात आपण करायला नको. अ, माझ्या बाबतीत जर म्हणाल, तर कुठेतरी ऑलरेडी क्लिअर होतं, की आपल्याला हे करायचं आहे आणि एक जॉब अपॉर्च्युनिटी सोडून म्हणजे टीसीएस मध्ये मी ऑलरेडी जॉबला होतो आणि तिथे क्विट करून किंवा राजीनामा देऊन मी या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो होतो. तर मला स्वतःला, माझ्या कुटुंबियांना आणि सर्वांनाच म्हणजे ते एक सिद्ध करण्याची जबाबदारी माझी स्वतःची होती. कारण ते डिसिजन बरोबर आहे. माझं स्वतःचं होतं. तर मग ह्या डिसिजनला सिद्ध म्हणजे प्रूव्ह करण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न केला आणि केवळ ते असं नव्हतं की एक्सटर्नल मोटिवेशन जर असतं कदाचित, तर ते कमी काळासाठी टिकलं असतं. मात्र अगदी ते बरोबर आहे. मोटिवेशन आतूनच असल्या कारणाने ते टिकून राहिलं आणि ठीक आहे, ऑन ऑफ डेज असतात. काही दिवस असे असतात ज्या दिवशी कदाचित आपला अभ्यास होत नाही. मात्र त्याची संख्या आणि फ्रिक्वेन्सी ही जर कमी असेल, तर नक्कीच हम्म. कुणीही चांगला अभ्यास करून एका आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकेल. अगदी बरोबर आहे सर. पुढचा प्रश्न थोडासा तुम्ही टीसीएसचा उल्लेख केलात, आयटी सेक्टरचा उल्लेख केलात, तर त्याला धरून थोडासा असा विचारतो की टीसीएस सारख्या कंपनीमध्ये त्यातल्या त्यात आयटी सेक्टरमध्ये की अगदी ल्युक्रेटिव्ह जॉब आहे, परदेशामध्ये सेटल होण्यासाठीची सुद्धा मोठी संधी आहे त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही जर का ठरवलं असतं तरी इझिली तुम्ही संपूर्ण आयुष्य युएस मध्ये सुद्धा काढू शकला असतात. पण तरी सुद्धा तुम्ही निवड याची केली की नाही, मला स्पर्धा परीक्षाच करायची आहे आणि तिथून मी जनतेच्या सेवेमध्ये येईन, माझं स्वप्न जे आहे ते पूर्ण करेन. तर हा डिसिजन अवघड होता की तुम्ही सहजपणे घेऊ शकलात हा डिसिजन?
येस, चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली हा हा प्रश्न मला कदाचित अजून कोणी विचारलं नाही. मला ह्याचं उत्तर नक्कीच द्यायचं होतं. हा हा. की फायनल इयरला हा माझा निर्णय झालेला होता की मला युपीएससीचं प्रिपरेशन करायचं आहे आणि मला एक ऍडमिनिस्ट्रेटर व्हायचं आहे. त्यानंतर मी 2 वर्ष जो जॉब केला त्यामध्ये माझा एक खूप चांगला मित्र होता कॉलेजचा, आणि आम्ही एकाच कंपनीमध्ये प्लेसमेंट आमची झालेली होती. आणि त्याची सुद्धा अशी इच्छा होती की 2 वर्ष झाल्यानंतर आपल्याला क्विट करायचं आहे आणि काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि त्याची जी इच्छा होती ती होती की आपण एमएस करायचं आहे आणि युएस मध्ये जाऊन सेटल व्हायचं आहे. आणि बरोबर आहे. दोघंही आम्ही सोबत असल्या कारणाने मी त्याला म्हणायचो की यार आपण युपीएससी करूयात आणि दिल्लीला जाऊयात, आणि तो मला पुश करायचा की आपण एमएस करूयात, युएस ला जाऊयात, सेटल होऊयात तिकडेच. बर. आणि कदाचित ह्या द्वंद्वामध्ये मी माझ्या मोटिवेशनशी किंवा माझ्या इच्छांशी बऱ्यापैकी ठाम होतो, स्टबॉर्न होतो. त्यामुळे मी माझा निर्णय तो कायम ठेवला की आपल्याला स्पर्धा परीक्षाच करायचं आहे, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे ल्युक्रेटिव्ह ऑपॉर्च्युनिटीज होत्या, हम्म. कदाचित मी त्या प्रलोभनाला बळी पडलो नाही. वा. आणि ठीक आहे, म्हणजे डिसिजन घेताना ही डेअरिंग दाखवणं आवश्यक आहे. मात्र हा ते हा. कन्वर्ट झाल्यानंतरचं जे आनंद किंवा समाधान आहे ते बरोबर. अतिशय सुंदर आहे. स्वप्नांशी प्रामाणिक राहिल्यानंतर काय फळ मिळतं हे तुमच्या रूपाने सर्व विद्यार्थ्यांना कळतच असणार आहे. आणि आता हे तुम्ही स्पेसिफिक उत्तर दिल्यानंतर तर खूप साऱ्या जणांचं असं माइंड क्लिअर होईल की एक्झॅक्टली आम्हाला काय करणं अपेक्षित आहे म्हणून. पुढचा प्रश्न थोडासा पुण्याशी संबंधित असा आहे की खूप साऱ्या जणांना असं वाटतं की जर का अभ्यास करायचा आहे तर तो पुण्यामध्ये येऊनच करायला पाहिजे, म्हणजे पुण्यात आलो तर पास होईल ही गॅरंटी. म्हणजे जसं युपीएससी साठी दिल्लीला जायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये गायडन्स हा फार महत्वाचा मुद्दा असतो अर्थातच. मग बरोबर. आता सध्या जे काही सिनरिओ आहे मार्केटमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये म्हणूयात आपण स्पेसिफिकली, तर पुण्याला येऊन प्रिपरेशन करणं हे गरजेचंच आहे का? तुम्हाला काय वाटतं ह्याच्याविषयी? म्हणजे तो एरा वेगळा होता ज्यावेळेस वेन यू स्टार्टेड 2011, 12, 13 बरोबर. दरम्यानचा, की जेव्हा इंटरनेट बिलकुलच नव्हतं, 1 GB महिन्याला मिळायचं. आणि आजच्या दिवशी दिवसाला 2-3 GB किंवा त्याच्याहून जास्त सुद्धा मिळत असेल. मग अशा परिस्थितीमध्ये पुण्याला येणं खरंच गरजेचं आहे का प्रिपरेशनसाठी? ऑब्झर्वेशन काय आहे तुमचं? अनुभव नाही म्हणणार, ऑब्झर्वेशन काय आहे? येस, येस, हा. येस. माझं जे स्पेशली अनुभव सुद्धा आहे आणि ऑब्झर्वेशन सुद्धा आहे अरे वा. की कडून म्हणण्यापेक्षा तो त्याच्या घरून ह्या गावाला आलेला असतो खरं तर, पण इथं आल्यानंतर हे सगळं वेगवेगळ्या गोष्टी बघून त्याला सेटल व्हायलाच कदाचित पहिले 6 महिने किंवा वर्ष लागत असेल. मग अशा परिस्थितीमध्ये त्याने कसं करायला पाहिजे? म्हणजे कॉन्सन्ट्रेट कसं करावं किंवा स्वप्नांशी प्रामाणिक कसं राहावं? नक्कीच पुण्यामध्ये आल्यानंतर खूप सारे प्रलोभन आहेत, खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स आहेत. आणि अगदी म्हणजे काही इतर ठिकाणावरून जे मुलं इथे येतात पुण्यामध्ये, तर असं आहे की खूप साऱ्या अशा गोष्टी असतात ज्या आपण कदाचित आपल्या गावाकडे पाहिलेल्याच नसतात. आणि बरोबर आहे. ते प्रलोभन ह्या तरुण वयामध्ये कंट्रोल करणं, त्यावर नियंत्रण करून परत रिफोकस करणं आपल्या अभ्यासाकडे, हे थोडंसं डिफिकल्ट आहे. बरोबर आणि आहे. माझं तर असं म्हणणं आहे की अ, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सदाशिव पेठचा 1 स्क्वेअर किलोमीटर एरिया जो आहे, हा हा. 1-1.5 स्क्वेअर किलोमीटर, हा हा हा. दलदलीचा प्रदेश आहे. इथे बरोबर. माणूस जितका काळ जास्त राहतो तेवढा तो आत रुतत जातो. त्यामुळे इथून लवकरात लवकर कोणी आला असेल तर बाहेर पडणं आवश्यक आहे. आणि जे आले हम्म. नाहीयेत, हम्म. त्यांनी तर, मला तर असं वाटतं की हा जो डिस्ट्रॅक्शन्स मुळे वाया जाणारा वेळ आहे, तो आपण आपल्या ठिकाणी राहून अभ्यास करून कदाचित थोड्या चांगला वापरू शकतो. आणि हे डिस्ट्रॅक्शन्स मला थोडंसं विस्तृत ह्यावर बोलायचं आहे. की ग्रुप डिस्कशन नावाचा एक प्रकार आहे. तो ह्यामध्ये ग्रुप चांगला डिबेट ग्रुप होतो. मिळाला. येस, तो बऱ्याचदा ग्रुप डिबेट होतो. हो आणि हो. हे ग्रुप डिबेट्स मोस्टली क्लासरूम मध्ये किंवा चांगल्या जागी न बघायला मिळता आपल्याला चहाच्या ठिकाणी जास्त बघायला मिळतात. बरोबर आहे. तर हे ग्रुप डिस्कशन्स बऱ्याचदा असे ग्रुप तयार होतात ज्यामध्ये अभ्यास करणारा एखादा मुलगा जरी असेल तरीही ग्रुप मधलं कोणीतरी त्याला पिन मारतं, आणि कुठेतरी शनिवार रविवार सिंहगडलाच जा, कुठे मॉललाच जाऊन टाइमपास करा, ह्या अशा अनावश्यक गोष्टीमध्ये तो वेळ वाया जातो. त्यामुळे ग्रुप डिस्कशन करताना ग्रुप हा आपल्यासारखाच लाईक माइंडेड असावा, मोटिवेटेड असावा, आणि त्यांना त्यांचं ध्येय क्लिअर असावं, तरच ग्रुप डिस्कशन करावं. अन्यथा एकट्याने अभ्यास करून सुद्धा एमपीएससी क्लिअर करता येते. बरोबर. डिस्ट्रॅक्शन्स जे आहेत पुण्यामध्ये आजूबाजूला, त्याच्यासोबत हा ग्रुप डिस्कशन सुद्धा डिस्ट्रॅक्शनचा मुद्दा आहे. हे तुम्ही भारी मांडलं, म्हणजे मला आवडला हा मुद्दा फारच आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आवडेल. आता थोडंसं अभ्यासाकडे येतो. सर, तुम्ही ज्यावेळेस प्रिपरेशन सुरू केलं
मग तुम्ही असं टार्गेट काय ठेवलं होतं? सुरुवातीला प्रिलिम्स पुरता विचार केला होता, त्याच्यानंतरच्या टप्प्यात मेन्स पुरता विचार केला होता, नंतरच्या टप्प्यात इंटरव्ह्यू पुरता केला, की समग्र असं तुम्ही करत राहिलात आणि गोष्टी घडत गेल्या? नेमकं कसं तुम्ही केलं होतं? ओके. मी ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात केली, तर मी असं नॉर्मली कुणाला रिकमेंड करणार नाही की त्यांनी त्या पद्धतीने करावं. मी थोडंसं ब्लाइंड पद्धतीने ती सुरुवात केली. माझ्या मनात एकच होतं की मला दिल्लीला जायचं आहे. तिथे जाऊन मी चांगला जो बेस्ट क्लास असेल तो जॉईन करेल आणि तो बरोबर. क्लास जॉईन करून त्यांनी जे पद्धतीने मला गाईड करतील त्या पद्धतीने मी एक्झामच्या साठी प्रोसीड होईल. आता पुढचा प्रश्न सर असा होता माझा, की तुम्ही पहिल्यांदा प्रिलिम एक्झाम क्लिअर केली असेल आणि मग प्रिलिम एक्झाम क्लिअर केल्याचा आनंद जो आहे तो एक वेगळ्या लेवलचा असतो. आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केलाय आणि प्रिलिम सुरू निघाली आपली, तर आनंद वेगळा आहे. मग आपण घरच्यांना सांगतो, मित्रांना सुद्धा समजतं की आपण प्रिलिम्स क्लिअर झालेलो आहे. मग ह्या ज्या आनंद आहे याच्यासोबत प्रेशर सुद्धा वाढतं का? म्हणजे स्वतःवरती आपलं स्वतःच तर प्रेशर आहेच, लायब्ररीमध्ये वातावरण वेगळं होऊन जातं आपल्याकडे बघण्याचं, आणि घरच्यांचं सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं मॉरल प्रेशर आपल्यावरती माउंट व्हायला लागतं की यार आता अजून जबाबदारी वाढलेली आहे. मग तुमचा अनुभव काय आहे ह्या सगळ्या ह्याच्याबद्दलचा, पहिला अनुभव, अगदी पहिला? Yes. पहिली प्रिलिम्स क्लिअर केल्यानंतर ऑब्व्हियसली अतिशय जास्त आनंद होतो की आपण कुठल्या तरी एका गोष्टीसाठी सुरुवात केलेली आहे आणि पहिल्या टप्प्यावर कदाचित आपल्याला अपयश आलं नाहीये आणि आपण ते क्लिअर केलं आहे. आणि प्रिलिम्स हे सगळ्यात मोठं फिल्टर आहे. कारण बरोबर. मला असं वाटतं की युपीएससीची एकच परीक्षा आहे किंवा एमपीएससीची एकच परीक्षा आहे, ती परीक्षा म्हणजे मुख्य परीक्षा. आणि ती परीक्षा देण्यासाठी कोण पात्र आहे यासाठीची परीक्षा म्हणजे पूर्वपरीक्षा. त्यामुळे बरोबर. ऍक्च्युअल जी परीक्षा आहे युपीएससी किंवा एमपीएससीची ती देण्यासाठी आपण पात्र आहोत हे जाणीव होणं सुद्धा खूप सुंदर गोष्ट आहे. म्हणून बरोबर आहे. पूर्वपरीक्षा पास झाल्याचा आनंद नक्कीच होता. आणि जसं तुम्ही म्हणालात ते एक मॉरल प्रेशर जे बिल्ड होतं ते कदाचित तुलनेनं कमी होतं. कारण घरच्यांनी बऱ्यापैकी जे निर्णय होते आणि ते प्रूव्ह करण्याची जबाबदारी जी होती ती माझ्यावर सोपवलेली होती. तर त्या बाजूने जर म्हटलात तर तेवढं प्रेशर नव्हतं. मात्र मित्रांकडून जे असेल एक असतं की लायब्ररीमध्ये वगैरे एकदा आपण प्रिलिम्स क्लिअर झालो की आपल्याला ते कलेक्टर किंवा तहसीलदार हो, किंवा हो. डीवायएसपी म्हणायला सुरुवात करतात आणि त्यामुळे ते प्रेशर अजून थोडं वाढत जातं. तर ते प्रेशर नक्कीच होतं. बट तो आनंद जास्त होता की आपण पूर्वपरीक्षा पास केलेली आहे आणि मुख्य परीक्षेची आपल्याला अजून जास्त ताकदीने अभ्यास करायचा. ब- आता एक पुढचा प्रश्न सर असा आहे, की ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करत होतात, म्हणजे मी मगाशी जसं म्हणलं, म्हणजे 1 GB डेटा त्यावेळेस उपलब्ध होता पूर्ण महिन्यासाठीचा, अशी परिस्थिती होती. किंवा मोबाईल ओरिएंटेड जास्त स्टडी नव्हतं किंवा इंटरनेट ओरिएंटेड जास्त नव्हता. एक तेव्हाचा पिरियड आणि एक पोस्ट कोरोना पिरियड, की बाबा जो प्युअरली आता इंटरनेट ओरिएंटेड झालेला आहे. तर डायनामिक्स चेंज झालेत असं वाटतात का? का ते फक्त अभ्यासापुरते चेंज झालेले आहेत, परीक्षा पद्धती आहे तीच आहे? डायनामिक्स नक्कीच चेंज झालेले आहेत. आणि आता बऱ्यापैकी जर आपण ट्रेंड पाहिला तर मुलांचा सुद्धा ट्रेंड आहे की ते ऑनलाईन स्टडी मटेरियल असेल, ऑनलाईन क्लासेस असतील, त्यावर बऱ्यापैकी रिलाय करतात आणि चांगल्या पद्धतीचं गायडन्स आपल्याला तिथे सुद्धा मिळतं. तर जो टिपिकल ट्रेंड होता 2016 पर्यंतचा आणि हम्म. स्पेशली आता पोस्ट कोविड आपण जे मेन्शन केलं ते एक एकदम खूप मोठा चेंज त्यामुळे घडून आलेला आहे. तर त्यानंतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जास्त रिलाय करत आहेत मुलं. आणि जसं ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी सुद्धा त्या पद्धतीचं गायडन्स दिल्यामुळे आणि त्या पद्धतीचं एक्झाम ओरिएंटेड स्पेसिफिकली मी म्हणेल एक्झाम ओरिएंटेड ऑब्जेक्टिव्ह गायडन्स केल्यामुळे ह्यावरचं रिलायन्स वाढलेलं आहे. आणि कुठेतरी हे ट्रेंड बदलणार आहे किंवा बदललेला आहे आणि ते ऍक्सेप्ट करून मुलं सुद्धा त्या पद्धतीने आता तयारी करत आहेत. आणि त्यामुळेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स हे एक आता खूप मोठं एक ऑपॉर्च्युनिटी आहे जी ग्रॅब प्रत्येकाने केली पाहिजे असं मला वाटतं. ओके. सर, थोडासा आपला ओल्ड स्कूलवाला एक क्वेश्चन माझ्याकडे असा आहे, की आपल्या प्रिपरेशनच्या काळामध्ये न्यूजपेपरला प्रचंड महत्व होतं. म्हणजे आपण न्यूजपेपर कोळून पिलेले असतील त्यावेळेस. मग हिंदू असेल, एक्सप्रेस असेल किंवा मराठीमधला लोकसत्ता घ्या किंवा इतर कोणताही घ्या.
आत्ताची मुलं न्यूजपेपरला, म्हणजे माझा अनुभव असा आहे की न्यूजपेपरला इतकं महत्व देत नाहीत की न्यूजपेपर वाचला पाहिजे. त्यापेक्षा रेडीमेड काहीतरी भेटतंय का त्याच्यातून फक्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. तर याच्यामुळं त्यांचं अकॅडमिकली किंवा एक्झाम पुरतं नक्कीच फायदा होत असेल, ते नाकारणार नाही. पण न्यूजपेपर जो आहे तो ओव्हरऑल त्यांचं जे काही डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे एक ऍस्पिरंट म्हणून, तर ती करण्यासाठी कितपत फायदेशीर आहे असं तुम्हाला वाटतं? जर आपण स्पेसिफिकली मार्क्स वादी दृष्टिकोनातून जर पाहिलं, हा हा. तर असं आहे की जे डायरेक्ट रेडीमेड मटेरियल आहे, इट्स अबाउट फ्रुट्स खाणे किंवा डायरेक्टली ज्यूस पिणे. शेवटी बऱ्यापैकी तेच आपल्याला मिळणार आहे कॉन्टेंट. मात्र रेडीमेड जे मटेरियल आपल्याला मिळतं, वेगवेगळ्या क्लासेसच्या करंट अफेअर्सच्या मॅगझिन्स मिळतात, तर त्यातून एक्झाम मध्ये क्वेश्चन सोडवणं जास्त सोपं होतं. शेवटी स्पर्धा परीक्षेमध्ये आपण ज्ञान अर्जन करण्यासाठी आलेलो आहोत का पोस्ट मिळवणं हे आपलं टार्गेट आहे. या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं, तर पोस्ट मिळवण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत, आणि पोस्ट मिळवण्यासाठी एक सर्वात मोठी आवश्यक गोष्ट म्हणजे 4 पर्यायामधून योग्य पर्याय निवडणं, एवढं ते सिंपल आहे. बरोबर. बरोबर आहे. तर 4 पर्यायामधून एक योग्य पर्याय निवडण्यासाठी जर क्लासेसचे मॅगझिन आपल्याला पॉइंट फॉर्मॅटमध्ये रेडीमेड जर देत असतील, फॉर एक्झाम्पल जोशीमठ ची जमीन जी आहे, तो जर इश्यू असेल जिओग्राफी रिलेटेड, आणि त्यामध्ये एखाद्या क्लासनी 5-6 पॉईंट मध्ये व्यवस्थित आपल्याला दिलेलं आहे करंट अफेअर्सच्या मॅगझिन मध्ये, तर ते जास्त उत्तम आहे जोशीमठ रिलेटेड 5-6 आर्टिकल न्यूजपेपर मध्ये वाचण्यापेक्षा, बरोबर एक्झामच्या आहे. दृष्टिकोनातून. अगदी बरोबर. बट ऍज ऍज अन ऍडमिनिस्ट्रेटर किंवा ऍज अ पर्सन स्वतःला जर ग्रूम करायचं असेल, तर मात्र आपल्याला ह्या सर्व आर्टिकल्सची, कॉलमची, सदरांची जास्त आवश्यकता आहे. आणि मला अजून एक गोष्ट यामध्ये सांगायची आहे की एडिटोरियल्स वाचणं कंपल्सरी आहे. न्यूजपेपर वाचायचा नाही, हा ज्याचा त्याचा निर्णय. मात्र बरोबर. वर्तमानपत्र पूर्णच आपण सोडून देऊ शकत नाही, कारण सगळ्यात महत्वाचा एक हिस्सा, एक भाग या एक्झाम प्रोसेसचा आहे, तो म्हणजे मुलाखत. आणि मुलाखतीमध्ये एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला आपलं मत प्रकट करायचं असतं, आणि त्यासाठी आपलं त्या गोष्टीवरचं वाचन जर चांगलं असेल, चांगले एडिटोरियल कॉलम आपण वाचलेले असतील, काही चांगले व्हिडिओज आपण युट्यूबवर पाहिलेले असतील त्या गोष्टीला एक्सप्लेन करणारे, तर त्याचा खूप फायदा आपल्याला होतो. आणि त्या फायद्यासाठी एडिटोरियल्स वाचणं हे कंपल्सरी आहे. पेपर बाकीचा नाही वाचलं, पहिलं पान शेवटचं पान ते, तर चालेल, काही हरकत नाही, की ते आपल्या करंट अफेअर मॅगझिन मध्ये कव्हर होऊन जातं. बरोबर. मात्र संपादकीय इज अ मस्ट. ओके. सर, इंटरव्ह्यूचा मुद्दा आता आलेला आहे, तर डायरेक्ट त्याच प्रश्नावरती येतो तुमच्याकडे की इंटरव्ह्यू साठीचं प्रिपरेशन तुम्ही कसं केलं? म्हणजे मेन्सचा रिझल्ट लागल्यावर आता इंटरव्ह्यूची तयारी करूयात असं म्हणून केलं, की सुरुवातीपासूनच तुम्ही त्याच्यासाठी मेहनत घेत होतात, किंवा ते आपोआप घडत गेलेली गोष्ट होती, नकळत घडून गेलं की बाबा मी ते सगळं करतच होतो, मग ते सगळं माझं ग्रूमिंग होत गेलं, की जेणेकरून आत्ताच्या मुलांना, म्हणजे माझा अनुभव असा आहे की भरपूर सारे जण असं विचारले पहिलं प्रिलिम्स बघूयात, मग मेन्स बघूयात, आणि मेन्स क्लिअर झाल्यावर मग कुठेतरी आपण इंटरव्ह्यू वगैरे, मग आपलं काहीतरी जे काही आपण फॉर्म भरलेला आहे त्याचं झेरॉक्स काढणं, मग काय काय लिहिलेलं आहे, आपल्या गावाच्या आजूबाजूची माहिती, ह्या सगळ्या गोष्टी ते करायला लागतात. पण तिथे एज मिळावा म्हणून काय करायला पाहिजे? सुरुवातीपासूनचीच प्रोसेस आहे का शेवटचे मेन्सचा रिझल्ट लागल्यावरती केलं तरी सुद्धा भागणार आहे? इंटरव्ह्यू ह्याला एक दुसरा चांगला शब्द आहे, तो म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट. बरोबर. आणि पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये आपली जी पर्सनॅलिटी आहे, ती पर्सनॅलिटी आपण जन्मल्यापासून, आपलं गाव असेल, आपलं कुटुंब असेल, आपल्या आजूबाजूचे आपले सर्कल असेल, आपले मित्र असतील, आपल्याला शिकवणारे शिक्षक असतील, त्यानंतर आपण केलेलं ग्रॅज्युएशन असेल, तिथले मित्र, आपण आपल्याला असलेल्या सवयी, चांगल्या वाईट ज्या काही असतील ते, आपले छंद, आपण केलेलं वाचन, आपण ऑब्झर्व केलेल्या गोष्टी, यातून सगळ्या गोष्टी ज्या आपण आपल्या पर्सनॅलिटीमध्ये इन्कल्केट करतो, ह्या सगळ्यांचा परिपाक कुठेतरी पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये दिसतो. हा मूळ गाभा आहे पर्सनॅलिटी टेस्टचा किंवा मुलाखतीचा, की तुम्ही स्वतःला कसं नर्चर केलेलं आहे, स्वतःला कसं ग्रूम केलेलं आहे, तुम्ही कसे बोलता, तुम्ही कसे वागता, किती तुम्ही नम्र आहात, किती पद्धतशीरपणे तुम्ही एखाद्या गोष्टीचं उत्तर देऊ शकता, ह्या सवयी हा. आहेत. आणि दुसरं आहे इंटरव्ह्यूच्या पूर्वीचं ऑब्जेक्टिव्ह प्रिपरेशन, की त्यावेळेस चालू असलेले, चालू घडामोडी जे आहेत त्यांची माहिती करून घेणे. मग स्वतःच्या गावाविषयी बऱ्याचदा आपण ऑब्जेक्टिव्ह माहिती घेतलेली नसते, त्याचा अभ्यास करणे. ह्या सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यूच्या पूर्वीच्या तयारी.
आणि मूळ तयारी आपली सुरुवातीपासून चालू असते. आणि हे कायम मनामध्ये कुठल्याही ऍस्पिरंटने असू द्यावं, की एका एक्झामचा आपला अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे आणि तो म्हणजे इंटरव्ह्यू. हम्म, 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 फक्त इंटरव्ह्यूच्या पूर्वी काही आपल्याला परत रिपॉलिश करण्याचं गरज आहे. आणि त्यासाठी काही ऑप्शन सुद्धा आहेत. बरेचसे इंटरव्ह्यू रिलेटेड ग्रुप्स असतात, टेलिग्राम चॅनल्स असतात, जे चालू घडामोडीचे मुद्दे आहेत त्यावर युट्यूबवर लेक्चर्स असतात. ते सगळे आपण त्यावेळी पाहू शकतो. आणि तसंच काही मुलाखतीसाठी मॉक इंटरव्ह्यूचा सुद्धा प्रकार आहे. त्यामध्ये सुद्धा आपण बोलण्याची प्रॅक्टिस किंवा बोलण्याचा सराव म्हणून ते मॉक इंटरव्ह्यू सुद्धा देऊ शकतो. तर मी हम्म, सुद्धा मॉक इंटरव्ह्यूज दिले होते. आणि त्या अजून इंटरव्ह्यू प्रिपरेशन मध्ये चांगले आपल्या सोबतचे जे मित्र असतील तयारी करणारे, त्यांच्याशी क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्ये डिस्कस करणे आणि ते तयार आन्सर्सचे आरशासमोर स्वतःला परत उत्तर देणे, हे असे बऱ्याचशा पद्धतीने इंटरव्ह्यूची तयारी मी केली होती. आणि नॉर्मली सुद्धा ऍस्पिरंट्स अशा पद्धतीने तयारी करतात किंवा करू शकतात. ओके. थोडस अजून एक प्रश्न आहे माझ्याकडे की सिलेबसचं महत्व किती आहे सर? म्हणजे भरपूर वेळा होतं असं, युपीएससी ऍस्पिरंट जर का असेल तर त्याचा सिलेबस असा पक्का असतो, म्हणजे सिलेबसच्या पलीकडे वाचायचं नाही हे ठरलेलं असतं, किंवा बाबा थोडंफार वाचूत आणि परत मूळ मुद्द्याकडे येऊयात. पण तसं एमपीएससी मध्ये जास्त होताना दिसत नाही. तर सिलेबसचं महत्व कितपत आहे? तुमचा अनुभव काय आहे या संदर्भातला? सिलेबसचं महत्व अतिशय जास्त आहे. बेसिकली मुख्य परीक्षेसाठी जास्त आहे, कारण मुख्य परीक्षेचा जो साचा आहे किंवा जो पॅटर्न आहे त्यामध्ये सिलेबसला म्हणजे सिलेबसच्या बाहेर शक्यतो प्रश्न जात नाहीत. पूर्व परीक्षेला सिलेबसचं एवढं काही महत्व नाही, कारण तो सिलेबस अतिशय शॉर्ट मध्ये दिलेला आहे. आणि ही पण समजून घेण्याची गोष्ट आहे की जो सिलेबस शॉर्ट मध्ये दिलेला आहे, की एका पानामध्ये पूर्व परीक्षेचा पूर्ण सिलेबस संपतो. तर ज्यावेळेस सिलेबस शॉर्ट असतो त्यावेळेस प्रश्न खूप डायव्हर्स होऊ शकतात. मुख्य परीक्षेला डिटेल्ड सिलेबस दिलेला आहे. आणि आयोग सुद्धा असा प्रयत्न करतं की त्या सिलेबस मधील प्रत्येक पॉइंटवर प्रश्न विचारावा. म्हणून मुख्य परीक्षेचा सिलेबस प्रत्येकाला माहीत असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जेही काही आपण वाचन करत आहोत त्यावेळी बॅक ऑफ द माइंड एक असतं की समजा पेपर GS2 आहे, सामान्य अध्ययन 2 आहे, आणि मी एखादा मुद्दा वाचतो आहे, पेपरमध्ये वाचत आहे, कुठे एखाद्या मॅगझिन मध्ये वाचत आहे, तर मला क्लिक झालं पाहिजे की सिलेबसच्या ह्या मुद्द्याशी रिलेटेड ही गोष्ट मी वाचतोय. तर ओके. या पद्धतीने सिलेबस माहीत असणं अतिशय गरजेचं आहे, असं मला वाटतं. ओके. आता शेवटाकडे येतो सर. विद्यार्थ्यांना तुम्ही मोलाचा सल्ला काय द्याल? कारण की तुम्ही आता तुमचं मेटल प्रूव्ह करून झालेलं आहे. तुम्ही आता ह्या सर्व गोष्टींकडे असं बघत असाल, तटस्थपणे बघत असाल, धडपडणारेही बघत असाल तुम्ही, जे अगदी हायली मोटिवेटेड आहेत तसेही बघत असणारे, आणि 10-15 दिवस करून दमलेले सुद्धा तुम्ही बघत असणारे. तर सल्ला काय द्याल? फार मोलाचा असा सल्ला. अ, मी हे खरंच बघतो अरुणराजजी, मला सांगायला आवडेल. स्पेशली माझं सिलेक्शन झाल्यापासून दरवर्षी ज्या दिवशी राज्यसेवेची एक्झाम असेल किंवा इतर कुठली कंबाईनची एक्झाम असेल किंवा कुठली एक्झाम असेल, तर मी प्रयत्न करतो की त्या सेंटरच्या आसपास मला जाता येईल. आणि आता सुद्धा अ, इकडे आल्यानंतर, पोस्टिंग झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही एक्झामचा बंदोबस्त लावतो त्यावेळी सुद्धा मी प्रयत्न करतो की त्या सेंटरला मी एक चक्कर मारून येतो आणि बघतो की इतक्या जणांमधनं कदाचित आपलं सिलेक्शन झालेलं आहे, आपण काहीतरी चांगलं काम केलंय म्हणून. आणि ते एक बरं. फिलिंग असतं की आपण इथून आलेलो आहोत, ते परत आपल्याला आपल्या रूटशी कनेक्ट करतं. तर ते एक चांगलं फिलिंग आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने सिलेक्शन झाल्यावर सुद्धा हे बघायला पाहिजे की आपण कुठून आलेलो आहोत. हम्म, त्यानंतर ऍस्पिरंटसाठी एक सल्ला, तो म्हणजे ही एक्झाम हजारो पानांची जरी असेल, सिलेबस हजारो पानांचा जरी असेल, तरी सगळ्यात महत्वाचं आपल्यासमोर जे असेल ते आपण वाचत असलेलं पान. आणि जे पेज आपण वाचतो आहे त्याच्यापेक्षा महत्वाचं काहीच नाही, ना मागचं पेज ना पुढचं पेज. आणि त्या बरोबर. एका पानाशी प्रामाणिक राहण्याची ही परीक्षा आहे. जर आपण त्या एका पानाला प्रामाणिकपणे राहून न्याय दिला आणि हम्म, असा विचार केला की ह्या पानावर आलेला प्रश्न माझा चुकू द्यायचा नाही, तर मात्र ह्या एक्झाम मध्ये नक्कीच यश मिळू शकतं. आणि असं होतं की बऱ्याचदा मुलं टार्गेट ठेवतात, आज 150 पानं वाचायची. ह्याला हम्म, काही अर्थ नाहीये. 150 पानं वाचून जर पहिल्याच पानावरचा प्रश्न विचारला आणि तुमचा चुकणार असेल, तर मग ते व्यर्थ आहे. त्यापेक्षा हम्म, जे पान वाचतो आहे त्या लाईन्स, बिटवीन द लाईन्स, ह्या सगळ्याची प्रामाणिक राहून अभ्यास करणं, हेच हम्म. मला वाटतं की आपल्याला प्रामाणिकपणे आपल्या यशापर्यंत घेऊन जाईल. तर सगळ्या मी माझ्या ऍस्पिरंट मित्रांना माझा हाच सल्ला आहे, एका पानाशी प्रामाणिक राहा. ओके.
आता ओके. सर शेवटच्या प्रश्नाकडे येतो. ऑनलाईन की ऑफलाईन हा एक वेगळाच कॉन्फ्लिक्ट सुरू झालेला आहे. म्हणजे जसं ऑफलाईन मध्ये होतं, खूप सारे सोर्सेस अवेलेबल होते, तसंच ऑनलाईन मध्ये हम्म, सुद्धा आता विविध सोर्सेस अवेलेबल आहेत. तर त्याबद्दलचं तुमचं मत काय, आणि त्याबद्दल ही विद्यार्थ्यांना तुम्ही ऍडवाइस काय द्याल? काय वाटतं, निवडताना कसं निवडावं? ऑनलाईन आणि ऑफलाईन हा जो कॉन्फ्लिक्ट आहे, मला असं वाटतं की कॉन्फ्लिक्ट नसावा, हे परस्पर पूरक आहेत. कारण ऑनलाईन जरी आपण ऑप्ट केलं तरी आपण ऑफलाईनला ऑप्ट आउट नाही करू शकत. कारण ऑफलाईन जे आहे, जे बेसिक टेक्स्ट बुक्स आहेत ते वाचणंच आहे. ऑनलाईन जे असेल ते त्याला सपोर्ट करेल. ऑनलाईन मध्ये जे काही गायडन्स अवेलेबल आहे ते सिलेक्ट करताना मला असं वाटतं की सर्वात प्रथम त्या प्लॅटफॉर्मची क्रेडिबिलिटी, रिलायबिलिटी, त्यावर जे टीचर्स आहेत, एज्युकेटर्स आहेत, जे कोणी शिकवत आहे, अ, त्यांना जे डेमो लेक्चर्स असतील किंवा काही लेक्चर्स करून आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे की अ, हे जे गायडन्स करत आहेत ते एक्झाम ओरिएंटेड आहे का. आणि ते जर एक्झाम ओरिएंटेड असेल, ऑब्जेक्टिव्ह गायडन्स असेल, तर ते म्हणजे ते सिलेक्ट करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. ओके. शेवटचं एकच सर, म्हणजे तुमचं ते वाक्य मी सुरुवातीलाही बोललोच, की स्वतःला सिद्ध केल्यानंतर प्रसिद्ध व्हाल. पण आपण म्हणजे असं म्हणू शकतो का, की जर का तुम्ही करू शकता, तुम्ही जर का तुमच्या स्वप्नांशी प्रामाणिक राहू शकता, तर बाकीचे जे ऍस्पिरंट्स आहेत त्यांनी सुद्धा जर का त्यांच्या स्वप्नांशी प्रामाणिक राहिलं आणि त्याला जर का कष्टाची जोड दिली, तर उद्या ते सुद्धा ऑफिसर झालेले आपण बघू शकतो, असं आपण म्हणू शकतो का? म्हणू शकतो, नक्कीच म्हणू शकतो. जरी जागा कमी असतील तरीही म्हणू हा. शकतो. कारण एकच आहे की जो कोणी प्रत्येक पानाशी प्रामाणिक राहील हम्म, हम्म, तो हम्म. नक्कीच यश मिळवू शकतो. आणि असं आहे की जर मागच्या काही वर्षांमधली सिलेक्शनची लिस्ट जर आपण पाहिली, कुठलीही सिलेक्शनची लिस्ट पाहिली, तरी आपल्याला त्यामध्ये सगळ्या बॅकग्राऊंडची मुलं दिसतील. एखादा असेल ज्याने बीए करून क्लास वन पोस्ट मिळवली आहे, कोणी असेल ज्याने बीएससी केलं आहे, कोणी इंजिनियर असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी शिक्षक असेल. तर प्रत्येक बॅकग्राऊंडची मुलं सिलेक्ट होतात, ही फॅक्ट आहे. आणि आपल्या ठराविक स्ट्रीमचेच लोक सिलेक्ट होतात. त्यामुळे बरोबर. होऊ शकतं, प्रत्येक जण करू शकतो. येस. तर हे होते एसीपी प्रणिल गिल्डा सर. सर सध्या गडचिरोलीमध्ये आहेत. गडचिरोलीमध्ये सर सेवा देत आहेत. सरांनी जे ॲस्पिरंट्स आहेत त्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रश्न जनरली जे आहेत ते आपला गोंधळ उडवणारे जे प्रश्न आहेत, मनात कायम वैचारिक गोंधळ जो आपला सुरू असतो, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा सरांनी प्रयत्न केलेला आहे. होप जे उमेदवार आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्या सर्वांना या सेशन मधून त्यांच्या जे गोंधळाचे जे प्रश्न आहेत याची उत्तरं मिळाली असतीलच. आणि जर का अजून काही प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे, तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तसं नक्की सांगा. आपण परत एकदा प्रणिल गिल्डा सरांची वेळ घेऊयात आणि ते प्रश्न सुद्धा आपण त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करूयात, की जेणेकरून तुम्हाला तुमचं प्रिपरेशन करणं सोपं होईल आणि यश मिळवणं सुद्धा. तर हा होता एमपीएससी वालाचा टॉपर स्टॉक. धन्यवाद.